नमस्कार. सा निकला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता, की मी चेहऱ्याबद्दल जेव्हा माहिती सांगितली, तेव्हा सांगितलं, की "मॅडम आमचे हात खूप काळवंडल्यासारखे झालेले आहेत आणि त्याच्यावर काहीतरी घरगुती उपाय सांगा ना." तर बरोबर आहे, अगदी बरोबर म्हणजे खरं सांगू का, आपण जेवढी चेहऱ्याची जेवढी काळजी घेतो की नाही, तेवढी हाताची काळजी घेत नाही. आजकालच्या मुली छान वगैरे ते बाहेर जाताना सनकोट वगैरे घालतात. पण त्या मानाने आपण आपल्या वयाच्या बायकांना हाताची काळजी कमी घेतो. म्हणजे मी पण त्याच्यामध्ये. पण मला हा जसा प्रश्न विचारला तेव्हा मला परत अगदी जाणवलं, की अरे खरंच आपण पण आपल्या हाताची काळजी घेतली पाहिजे. कोणीतरी असं जागं करायला लागतं की नाही, तसं मला झालं आणि मग मी जो उपाय केला तो सांगते आणि खूप छान त्याचे रिझल्ट्स आहेत. तुम्ही करा नक्की. कारण पूर्वी केलेलं हे सगळं, फक्त मध्ये काहीतरी आपल्याला वेळ नसतो ह्या कारणाने. हे सबब आहे अर्थात, आपण करत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीला सातत्य पाहिजे आणि खूप छान रिझल्ट्स आहेत बरं का आणि अगदी सोप्या, सहज करू शकणारे आणि आपल्या घरातल्याच वस्तू वापरायच्या आहेत. तर कसं करायचं ते हे मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तर तुम्ही अगदी काळजीपूर्वक तो व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ बघा, की कसं स्टेप बाय स्टेप जायचं आहे आपल्याला. किती प्रमाण घ्यायचं ते पण आहे आणि खूप काही लागत नाही. बागेमध्ये असेल तर बागेतली कोरफड जेल घ्या किंवा नसेल तर मग आपल्याला अगदी ती पतंजलीची ट्यूब मिळते, ती काही खूप महाग नाही आहे. ती कोरफड जेल आणून त्याच्यामध्ये मिक्स केलं तरी चालेल. बाकी साहित्य आपल्या सगळं घरातलंच आहे. खूप सुंदर रिझल्ट्स आहेत, पण सातत्य पाहिजे. माझ्या हातांमध्ये इतका छान फरक पडलेला आहे बघा. अक्षरशः म्हणजे असं शाईन आल्यासारखं झालंय ह्याला. तर हा मी आता आठवड्यातनं 2दा करते आहे. तर तुम्ही पण आठवड्यातनं 2दा करा. वेळ असेल तर 3दा करा. अपाय काहीच नाही आणि थंडीमध्ये आपल्या म्हणजे त्वचेला एक स्निग्धता मिळते आणि जी तडतडलेली, काळवंडलेली त्वचा आहे, त्याला छान ग्लो येतो. तर आपण आता कसं करायचं ते बघूया. परत मी एकदा सांगते बरं का, की माझ्याकडे ना तुम्ही म्हणताय तसं काही असा स्टुडिओ किंवा 3-4 कॅमेरे वगैरे असं नाही आहे. मला हा म्हणजे हे बंद करून मग मी शूटिंग करणार आणि माझं मी करत असते. मुलांना वेळ नसतो, मिस्टरांना वेळ नसतो. तर थोडंसं मी तुम्हाला दाखवते. तुम्ही समजून घ्याल. पण अतिशय प्रभावी उपचार आहे आणि स्वस्त आणि मस्त. चला जाऊया आपण कसं करायचं ते बघायला. आणि हां, व्हिडिओ लाईक करायचा आहे बरं का, लाईक करायचा, शेअर करा आणि तुम्ही सुद्धा हा उपाय करून बघा. होईल आहे आणि तुमची जी काळवंडलेली त्वचा आहे ती परत चेहऱ्याला मॅचिंग होईल. मी परत म्हणते, की अगदी तुम्ही गोरे पण नाही, तुमचा जसा चेहरा आहे तसा हाताचा पण रंग येईल आणि मुख्य म्हणजे काय, त्याला एक छान चमकदार जी निस्तेज झालेली आहे, त्याला ते तजेला येईल आहे. नक्की करून पहा. यासाठी आपण घरातलेच पदार्थ घेतलेले आहे. एका वाटीमध्ये 1 चमचा साखर घेतलेली आहे, आपली नेहमीची साखर. दुसऱ्या वाटीमध्ये तुरटी. तुरटी मी बारीक पावडर, फाईन पावडर केलेली आहे आणि आपलं नेहमीचं खोबरेल तेल आणि ज्यांच्याकडे कोरफडचा जेल असेल तर कोरफडीचा जेल तुम्ही वापरू शकता किंवा माझ्याकडे आता कोरफड ताजी नाही आहे, तर मी हा म्हणजे पतंजलीचा ॲलोवेरा आणलेला आहे. तर चला तर आपण कसं करायचं ते बघूया. 1-1 चमचा मी घेतलेला आहे आणि मग हे सगळं एकत्र करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण खोबरेल तेल आधी साखर आणि तुरटी छान एकत्र करायची आहे. नंतर 1 चमचा खोबरेल तेल घालायचं आहे आणि त्याच्यानंतर 1 चमचा कोरफडीचा जेल घालायचा आहे आणि हे मिश्रण खूप छान पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आहे, की जेणेकरून त्यातली साखर आणि तुरटी एकजीव होईल आहे. तर बघा, हे पहा मी तुम्हाला दाखवत आहे. हे सगळं एकत्र केले आणि असा बघा हां, आता हळूहळू त्यातली साखर आणि तुरटी विरघळत चाललेली आहे आणि छान प्रकारचं असं एकसंध होत चाललेलं आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं 5 मिनटं हे झालेली मिश्रण आहे, हे 5 मिनटं झाकून ठेवा आणि झाकून ठेवल्यानंतर आपण आपल्या हाताला लावायचं आहे. मी तुम्हाला माझा लावायच्या आधीचा हात दाखवते बघा.
हा माझा हात पण असाच काळवंडलेला आहे. बाहेर सारखं जाणं होतं आणि मी काही खूप काळजी मला म्हणजे वेळ मिळत नाही ह्या सबबीवर मी काही काळजी घेतली नाही. तर आता हे जे मिश्रण आहे मी माझ्या हाताला लावत आहे आणि लावून झाल्यावर आपल्याला हे 15 मिनटं ठेवायचं आहे आणि 15 मिनटानंतर गार पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आता मी एका हाताला आधी लावून घेतलेला आहे बघा, तुम्हाला दिसत असेल माझा उजवा हात डाव्या हातापेक्षा थोडा उजळ दिसतो आहे. आता मी डावा हाताला लावलेलं आहे आणि मग 15 मिनटं मी ते सुकू देणार आणि 15 मिनटानंतर बघा मी 15 मिनटानंतर हे उजव्या हाताने मी असं ते स्क्रब करणार बघा. तर तुम्हाला जाणून दिसत असेल की त्यातलं जे आपले डेड स्किन आहे आणि टॅन जे झालेलं आहे ते हळूवारपणे अशी स्किन निघते, तुम्हाला दिसत असेल हळूहळू असं ते काळं. तर ही सगळी डेड स्किन निघून येते आणि आपल्या त्वचेला एक छान असा एक तजेला येतो आणि त्वचा उजळते, चकाकी येते. फक्त करणं गरजेचं आहे. बघा मी हळूवारपणे असं एक सर्क्युलर मोशनमध्ये असं त्याच्यात फिरवत आहे हात आणि बघा आता दोन्ही हातांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल आहे. आता हा पण हात मी हे करते, धुते. हे पहा, आता दुसराही हात धुतलेला आहे. तुम्हाला लक्षात येईल अगदी लक्षणीय फरक पडलेला आहे. हे बघा माझ्या हाताला एक छान असा तजेला आलेला आहे. तर तुम्हीसुद्धा हा प्रभावी उपचार नक्की करून बघा आणि तुमच्या त्वचेला असा एक छान ग्लो येईल बघा. नाही तर आता कसं होतं, थंडीमध्ये थोडंसं त्वचा अशी ना काळवंडलेली आणि तडकलेली दिसते, आपल्यालाच मग ते कसं तरी वाटतं. तर आता छानपैकी सण आहे, बांगड्या घालायच्या आहेत, तर तेव्हा तुम्ही नक्की नक्की हा उपाय करून बघा. आठवड्यातून 2दा करा, 3दा करा, याच्यात अपाय काहीच नाही. खूप खूप शुभेच्छा.